यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने 2 वेगवेगळ्या कारवाई करत 6 अग्निशस्त्र, 350 जिवंत काडतूस, तलवारीसह बुलेट प्रूफ जॅकेट जप्त करण्यात आले। दर्डानगर यवतमाळ येथील रणवीर वर्मा हा शस्त्रे व काडतूस घेऊन पांढरकवडा रोडने घरी जात असताना दुचाकीवर लेदर बॉक्सची पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे 350 जिवंत काडतूस, एक धारदार तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट व इतर साहित्य असा एकूण 7,78,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। देहरादून उत्तराखंड येथे राहणारा कामरान अहमद नईम अहमद याच्याकडनं अवैधरित्या हा माल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे। कामरान अहमद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही दिल्ली तसेच इतर ठिकाणी अवैध शस्त्र दारुगोळा संबंधाने गुन्हे नोंद आहेत। याच दरम्यान मोहम्मद अशफार मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया हा त्याच्याकडे बेकायदेशीररित्या एक पंप ॲक्शन गन बाळगून असून मारण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 4 चाकी वाहन टाटा झेस्ट वाहनातून एक पंप गन, 5 जिवंत काडतूस असा एकूण 4,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख सतीश चौरे यांच्या नेतृत्वात एपीआय संतोष मणवर, निलेश राठोड, ऋतुराज मेडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुगे व आकाश सहारे यांनी पार पाडली। त्यासाठी मी सर्वांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण रणवीर वर्मा म्हणून एक नागरिक आहे। आपण सर्च करताना त्यांच्या गाडीमधून टोटल 4 वेपन मिळालेला आहे। एक .22 रायफल आहे आणि एक एअरगन, एक शॉटगन आणि एक रिव्हॉल्वर अशा 4 वेपन्स म्हणजे गन्स मिळालेले आहे आणि त्याच्यासोबत 350 राऊंड्स पण मिळालेले आहे आणि सोबत एक बुलेट प्रूफ जॅकेट आणि बाकी चाकू, ॲरोज असा भरपूर मिळालेला आहे। त्यांच्यावर आपण काल औदुतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे आणि त्यांचा PCR पण आला 3 दिवसासाठी भेटलेला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला इंट्रॅगेशनमध्ये अशा माहिती मिळाली की इंटरस्टेट कनेक्शन पण आहे एक दुसऱ्या राज्याचा। आता मी पूर्ण डिस्क्लोज करणार नाही कारण की आपलं त्याच्यावर आपण काम चालू आहे। तर दुसऱ्या राज्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आपली टीम पण ऑलरेडी निघून गेलेली आहे, त्याच्यावर आपलं काम चालू आहे। दुसरा एक आरोपी आहे असलम मलनस उर्फ बाया, म्हणजे त्यांना मलनस म्हणून सांगतात। यांच्याकडून पण यांच्या गरजेमध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली म्हणून आपण केले। त्यांच्याकडून एक पंप ॲक्शन गन आणि 5 राऊंड्स मिळालेले आहे। त्यांना पण अटक केलेलं आहे। त्यांना पण आपल्याला 3 दिवसाचा PCR मिळाला आहे। यांच्या रिलेटेड पण अजून आपल्याकडे काही वेपन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, त्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपलं काम चालू आहे। आणि मी तुमच्या सर्वांच्या मार्फतीने सर्वांना नागरिकांना पण विनंती करतो, अशा काही माहिती असेल यवतमाळ पोलिसांना माहिती द्या, म्हणजे मला LCB कोणत्या पण पोलीस स्टेशनला पण माहिती दिली आपण कारवाई करणार आहे। आणि या कारवाईच्याबद्दल LCBच्या मी संपूर्ण टीमला PI सतीश चावरे आणि API मनवर मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो।